नमस्कार मित्रांनो, आज थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे. तर तुम्हाला हे सांगा, तर आज मी इथे साताऱ्याला आलो होतो, सुरूरमध्ये महाबळेश्वर पाट्यावर. तिथं आमच्या एक पाहुण्यांचं घर आहे. आणि जेव्हा जेव्हा येतो ना मी, तेव्हा ते एक गोष्ट जी माझ्या मनाला आवडते, आणि ते म्हणजे तुम्ही बघू शकता समोर. हे बघा, एवढं विस्तीर्ण झाड आहे. हे बरंच वर्ष जुनं आहे. म्हणजे मी अगदी लहानपणापासून येतो तेव्हापासून बघतोय. आणि तुम्ही खरंच इकडे आलात ना, हे बघा, हे खाली आलात ना की एवढी गार सावली आहे, थंड वातावरण आहे. अक्षरशः हा पूर्ण एवढा पोर्शन, हा एवढा सगळा कवर करतो तो सावलीनी. तुम्ही वर बघताय, ऊन दिसतंय, आणि हे एवढंसं, आणि एवढं मस्त झाड आहे. आता मी ऐकलं होतं की चिंचेचं झाड हे अपशकुनी असतं, घरासमोर नसावं. पण तुम्हाला असं वाटतं का हो, हे झाड जे आपल्याला एवढे सुंदर सावली देतं आहे, थंड वातावरण देतं आहे, हां, एवढं ते आपल्यासाठी करतं आहे, आणि ते खरंच अपशकुन असू शकतं? मला या गोष्टी पटत नाहीत. किंवा मी एकदा बोलून दाखवलं, त्यावेळी मला सांगितलं की तुला यातलं काही माहिती नसतं, पण चिंचेचं झाड घरासमोर नसावं. मग त्याचं कारण काय, हे प्लीज जर मला तुमच्याकडनं कळलं तर खरंच बरं होईल. कारण एवढं मस्त झाड आहे, विस्तीर्ण आहे, आणि आता हे झाड तोडण्याचा प्रयत्न होतो आहे. मी त्यांना थांबवलेलं, असं करू नका काय. कारण इतक्या वर्ष या झाडाने आपल्याला एवढी सुंदर सावली दिली, आराम दिला. आता पावसाळा आहे सीझन, तर एवढं ऊन आहे, थंड वाटते. उन्हाळ्यामध्ये जवळपास हा पूर्ण पोर्शन थंड असतो, बाकी कडकडीत ऊन असते. मग एवढं जर हे झाड आपल्यासाठी करतं आहे, तर खरं ते निर्दय असू शकेल, हे अपशकुन असू शकेल. तर माझी तर एवढी विनंती आहे की प्लीज हे झाड वाचावं.